Hello students of BCom Part 2. I am Professor Dr. V.K. Sawant. We are discussing unit number 3 of corporate accounting paper number 2. The title of that unit is Liquidation of Companies. So, liquidation means closure of a company. Every company came into existence according to provisions laid down in the Companies Act, as well as every company goes into liquidation as per the provisions laid down in the Companies Act. So this is the procedure of regarding liquidation. When a company went into liquidation, a liquidator is appointed. His rights and responsibilities are fixed by the members or creditors by considering the appointing authority. Then all powers and rights of board of directors are transferred to liquidator. A liquidator sells asset in the market and make the payment to the concerned parties as per the priority list fixed by law. See what is problem. The unlucky limited went into voluntary liquidation on 31st March 2020. The assets were realized as follows. Stock rupees 15 lakh 60,000, book debts rupees 25 lakh 40,000, plant and machinery rupees 7 lakh 90,000, investments rupees 2 lakh 10,000. The liabilities finally admitted were preferential creditors rupees 10 lakh 70,000 and unsecured creditors rupees 2 crore 82 lakh 40,000. Legal expenses amounted to rupees 75,000 and the liquidators expenses rupees 55,500 and the liquidators remuneration was quoted at 5% on the amount realized and 2.5% on the amount distributed to unsecured creditors. Prepare liquidators account showing the amount and rate of first and final dividend to unsecured creditors. हा प्रॉब्लेम झाला. आता या प्रॉब्लेम मध्ये माहिती वाचल्यानंतर असं लक्षात येतं की कंपनी लिक्विडेशनचा निर्णय झाला 31 मार्च 2020. कंपनीचं नाव आहे अनलकी लिमिटेड. या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिलेली नाही. म्हणजे प्रॉब्लेम इज गिवन बाय इन्फॉर्मेटिव्ह मॅनर. इन्फॉर्मेटिव्ह मॅनर दिलाय म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. On the basis of information given in the problem, we are considering what type of solution is required here. Yeah, what is the way of preparation of our solution. कंपनीचं नाव अनलकी लिमिटेड आहे. लिक्विडेटरने असेट रिलाइज केल्या, कॅश बॅलन्स दिसत नाही, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत, लिगल एक्सपेन्सेस आहेत, लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत, लिक्विडेटरचा रेम्युनरेशन 5% असेट रिलायबलच्या आणि 2.5% अमाऊंट पेड टू डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर्स याच्या 2.5%. म्हणजेच काय, ज्या वेळेला अनसिक्युर्ड क्रेडिटरचे 2.5% सांगतात त्यावेळेला दोन वेळा कॅल्क्युलेशन एक घेणार प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर आणि एक घेणार अनसिक्युर्ड क्रेडिटर्सवर. आता ही आपल्या प्रॉब्लेम मधली माहिती झाली. सोल्युशन. पहिल्यांदा कंपनीचं नाव अनलकी लिमिटेड. लिक्विडेटर्स फायनल
स्टेटमेंट ऑफ अकाउंट. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट हे लिक्विडेटरनं तयार केलेलं फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. याला रिसीट आहे, पेमेंट्स आहेत. रिसीट लेफ्ट हँड साईडला, पेमेंट्स राईट हँड साईडला. रिसीटला पहा. आता या प्रॉब्लेम मध्ये कॅश इन हँड कुठेही दिलेला नाही, डायरेक्ट दिलंय असेट रिलाइज्ड. त्यामुळं टू असेट्स रिलाइज्ड. स्टॉक 15,60,000, बुक डेप्स 25,40,000, प्लांट अँड मशिनरी 7,90,000, इन्व्हेस्टमेंट 2,10,000, टोटल झाले 51 लाख. म्हणजे असेट रिलाइज्ड झाल्या 51 लाख. एवढाच आणि एवढाच आयटम रिसीट बाजूला या सोल्युशन मध्ये येत आहे. आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की रिसीट बाजूला मॅक्झिमम लेंथ ऑफ आयटम्स, किती आयटम्स मॅक्झिमम येतात. मी आता म्हणतो. नंबर 1 कॅश इन हँड, नंबर 2 कॅश ॲट बँक, नंबर 3 असेट रिलाइज्ड, नंबर 4 कॉल्स इन अरियर्स रिकवर्ड, नंबर 5 कॉल्स ऑन पार्टली पेड शेअर्स, नंबर 6 सरप्लस फ्रॉम सेक्युर्ड क्रेडिटर्स, नंबर 7 फाइन्स अँड पेनल्टीज कलेक्टेड फ्रॉम द ऑफिसर्स ऑफ द कंपनी हू फाउंड गिल्टी. हे मॅक्झिमम 7 येतात. याचा काही सिक्वेन्स नाही, याचा काही नंबर नाही, जसं येतील तसे आपण हे मांडणार. मात्र पेमेंट बाजूला 8 पार्टीज येतात. याचा सिक्वेन्स आहे, याचा क्रम आहे, यांची प्रायोरिटी आहे. एक तो पहिला झाल्यानंतर दुसऱ्याचा नंबर येणार. हे 8 आयटम कोणते ते मी रिकॉल करतो. पहा. पहिला आयटम आहे लीगल चार्जेस, लीगल एक्सपेन्सेस. दुसरा आयटम आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. तिसरा आयटम आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस. चौथा आयटम आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. पाचवा आयटम आहे डिबेंचर होल्डर्स. सहावा आयटम आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. सातवा आयटम आहे प्रेफरन्शियल होल्डर्स आणि आठवा आयटम आहे इक्विटी शेअर होल्डर्स. आता हे क्रमाने एक एक घेतो आता मी. पहा. पेमेंट बाजूला रिसीट बाजू संपली 51 लाख. पेमेंट बाजूला बाय लीगल एक्सपेन्सेस. लीगल एक्सपेन्सेस किंवा लीगल चार्जेस या प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. कंपनी बंद होण्यासाठी आलेला खर्च. आतापर्यंत घेतलेल्या कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये इथं रक्कम दिलेली नव्हती. मात्र या प्रॉब्लेम मध्ये रक्कम दिली आणि ती रक्कम आपण लिहितोय 75,000. बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. 3 पद्धती असतात. 3 पद्धतीनं 3 प्रकारचा रेम्युनरेशन असतो. फिक्स्ड रेम्युनरेशन एक प्रकार. 2 प्रकार रेम्युनरेशन ऑन द बेसिस ऑफ असेट रिलाइज्ड. 3 प्रकार रेम्युनरेशन ऑन द बेसिस ऑफ पेमेंट्स मेड टू कन्सर्न्ड पार्टी. हे 3 प्रकार आहेत. यापैकी बघा 3 प्रकार आहेत. यापैकी प्रॉब्लेम मध्ये 2 आलेत. ऑन द बेसिस ऑफ असेट रिलाइज्ड आलेले आहे. म्हणजे असेट रिलाइज झाल्या 51 लाख याच्या 5% म्हणजे 5% ऑफ 51 लाख म्हणजे बाहेर आले 2,55,000. 2.5%. आता इथे 2.5% काय म्हटलंय, अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना जी रक्कम दिली त्याची 2.5%. म्हणजे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला 2 वेळा कमिशन घेणार. एकदा प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर आणि एकदा अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना जी प्रत्यक्ष रक्कम दिली त्याच्यावर. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सनं जी रक्कम त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट्स 3 करावे लागतात. मात्र प्रेफरन्शियल क्रेडिटर्सनं जी रक्कम दिली ती आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचे आपण 2.5% घेणार. 2.5% ऑफ रुपीज 10,70,000 हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत, जे 26,750. 2.5% ऑफ रुपीज असं मी तर लिहिलंय, पण असं मी अगोदर पहिल्यांदा असं म्हणणार 2.5% ऑफ रुपीज डॉट डॉट आउटरला डॉट डॉट. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला 2 कोटीपेक्षा काहीतरी रक्कम आहे एक्झॅक्ट. 2 कोटीपेक्षा जादा रक्कम द्यायची.
प्रत्यक्ष आपण किती दिली हे नोट नंबर 3 ला सापडते 35,30,000 याच्या 2.5% 88,250 दिली. हा बॅक आयटम आहे म्हणजे मागे ठेवायचा आयटम आहे. मी फक्त जाता जाता म्हटला. तुम्ही कसं म्हणणार 2.5% ऑफ रुपीज डॉट डॉट आणि पुढे डॉट डॉट आणि मग वर्किंग नोट नंबर 3 ला येईल 35,30,000 हे 40% 88,250 हे वर्किंग नोट नंबर 2 ला येईल. त्याप्रमाणे ते मांडलेलं आहे. पुढचा नंबर आहे बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. हा लिक्विडेशन एक्सपेन्सेस 55,000. बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 10,70,000. बाय डिबेंचर होल्डर्स काहीच नाहीत, नील. बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स मध्ये आपण दाखवलं 2,82,40,40,000 रुपये द्यायचे. प्रत्यक्ष किती दिले म्हणजे हेवी अमाऊंट. प्रत्यक्ष आपण दिले 35,30,000. म्हणजे वी आर नॉट एबल टू मेक फुल पेमेंट टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स बिकॉज ऑफ कॅश इज नॉट सफिशियंट विथ अस. आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना पूर्ण रक्कम देऊ शकलेलो नाही. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना रक्कम द्यायची होती 2,82,40,000 पैकी आपण दिले 35,30,000. म्हणजे हे लिहिताना असं लिहिलं पूर्ण पैसे दिले नाहीत म्हणजे त्याचा बेस लिहिला 2.5% कमिशन 100 मध्ये ऍड केलं 100 मध्ये ऍड केलं म्हणजे 102.5 ला 2.5 हा बेस आहे आणि ऍक्च्युअल पेमेंट केलं 35,30,000. दोन्ही बाजूंची बेरीज 51 लाख. इथं उत्तर संपलं आणि पुढे आता याच्या वर्किंग नोट्स. पहिली वर्किंग नोट घेतलेली बॅलन्स अवेलेबल. बॅलन्स अवेलेबल यामध्ये पहा यालाच म्हणतो कॅश अवेलेबल. टोटल रिसिट्स एकच आयटम आहे 51 लाख. लेस आता ज्यांचा नंबर आला पैसे द्यायला म्हणजे शेवटची पार्टी कोण आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. याच्या मागच्या पार्टीचं नाव लिहायचं कशासाठी लेस पेमेंट्स अप टू. आता इथं नाव लिहिताना मागच्या पार्टीच अनसेक्युर्ड क्रेडिटरच्या मागची पार्टी कोण डिबेंचर होल्डर्स. लेस पेमेंट्स अप टू डिबेंचर होल्डर्स इंटू ब्रॅकेट कंसात 75,000 लिगल एक्सपेन्सेस आहेत. 2,55,000 हा असेट रिलायझेशनच्या 5%. 51 लाखाच्या 5% 2,55,000. नंतर प्रेफरन्शियल क्रेडिटरच्या 2.5% 26,750 10,70,000च्या. नंतर हे 55,000 लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत आणि 10,70,000 हे डिबेंचर होल्डरची रक्कम आहे. म्हणजे आता इथं थोडक्यात डिबेंचर होल्डर्स पर्यंत पेमेंट किती झालं याची बेरीज 14,81,750. म्हणजे 51 लाखातून पेमेंटची रक्कम वजा केली टोटल पेमेंटची रक्कम आली 14,81,750. म्हणजेच आपल्याकडे पैसे शिल्लक आहेत 36,18,250. म्हणजे बॅलन्स अवेलेबल किती 36,18,250. ही झाली आपली वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट नंबर 2 लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आपल्याकडे शिल्लक आहे 36,18,250. मात्र अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना रक्कम द्यायची 2 कोटीच्या पुढे. म्हणजे ते आपण पैसे देऊ शकत नाही कारण आपल्याकडे पैसे पुरेसे नाहीत. त्यामुळे इथं म्हटलंय पहा कॅश इज नॉट सफिशियंट. 2 कोटीच्या वर काहीतरी रक्कम आहे. एक्झॅक्ट मी न बोलता असं बोलतोय 2 कोटीच्या अबाउट टू
करोड एवढे पैसे द्यायचे. आपल्याकडे 36,18,250 म्हणजे 2 करोड पेक्षा जादा रक्कम द्यायची आहे, पण तेवढे आपल्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे म्हटलं कॅश इज नॉट सफिशियंट किंवा कॅश इज इनसफिशियंट म्हटलं तरी चालतं. इनसफिशियंट म्हणजे अपूर्ण पैसे. सोपं लिहिले आपण कॅश इज नॉट सफिशियंट. सो पैसे पुरेसे नाहीत मात्र आहेत. त्या पूर्ण पैसे देऊ शकत नाही, पण काहीतरी रक्कम देऊ शकतो. म्हणून म्हटलं सो पार्टली पेमेंट इज पॉसिबल. काही प्रमाणात रक्कम देता येईल. पैसे कमी असतील तर कमिशनचा दर 100 मध्ये ऍड करणार. कमिशनचा दर आहे 2.5% म्हणजे 2.5. 100 मध्ये 2.5 ऍड केलं म्हणजे 102.5 ला 2.5 हा बेस झाला कॅल्क्युलेशनला. तर बॅलन्सला किती म्हणजे 36,18,250 ला किती. दॅट इज फाउंडेशन प्रिपेअर्ड बाय अस. फाउंडेशन तयार केलं. 100 अझम्पशन केलं. याच्यावर कमिशनचा पैसे कमी असल्यामुळे कमिशनचा दर ऍड केला 2.5. 102.5 ला 2.5. पैसे भरपूर असतील तर 100 ला 2.5 असं लिहिणार. 100 ला 5, 100 ला 10, 100 ला 2. पैसे कमी असतील तर 102 ला 2, 102 ला 5, 105 ला 5, 110 ला 10. दॅट इज द ट्रीटमेंट ऑफ फाउंडेशन. ही फाउंडेशनची ट्रीटमेंट. म्हणजे इथं प्रॉब्लेमचं नेचर लक्षात घेऊन, प्रॉब्लेम मध्ये काय माहिती दिली हे लक्षात घेऊन, आपलं थेरॉटिकल बॅकग्राऊंड नॉलेज उपयोगात आणून मग आपण हे प्रॅक्टिकल सोल्युशन घेत असतो. म्हणून इथं म्हटलं 102.5 ला 2.5 तर 36,18,250 ला किती म्हणजे 36,18,250 भागिले 102.5 गुणिले 2.5 बरोबर उत्तर इथं ₹88,250. लिक्विडेटरचा रेम्युनरेशन आला 88,250 ऑन द बेसिस ऑफ पेमेंट मेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स ओनली. नोट नंबर 3. काय नोट नंबर 3? ऍक्च्युअल पेमेंट टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता ही 3 नंबरची नोट तयार करण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट नंबर 1 चा रेफरन्स घ्यावा लागतो आणि वर्किंग नोट नंबर 2 चा रेफरन्स घ्यावा लागतो. वर्किंग नोट नंबर 1 काय? बॅलन्स अवेलेबल म्हणजे आपल्याकडे पैसे किती शिल्लक आहेत? 36,18,250 लेस म्हणजे वजा लिक्विडेटर्स रेम्युनरेशन म्हणजे लिक्विडेटरचा रेम्युनरेशन आपण वर्किंग नोट नंबर 2 मध्ये घेतला तो तेवढाच इथे लक्षात घेणार 88,250 म्हणजे ऍक्च्युअल पेमेंट केलं 35,30,000. पहिल्या नोट मध्ये असं दिसतं पैसे शिल्लक होते 36,18,250. दुसऱ्या नोट मध्ये असं दिसतं की लिक्विडेटरचा रेम्युनरेशन दिला 88,250 म्हणजे फरक राहिला 35,30,000. हे प्रत्यक्ष पैसे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला दिले. हेच उत्तरामध्ये आपण कसे लिहिले पहा. पेमेंट बाजूला लिहिले बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. इनरला लिहिले 2,82,40,000 असं काहीतरी लिहिले. एवढे पैसे द्यायचे होते. आउटरला किती पैसे दिलं ते लिहिलं तर आउटरला दिलं 35,30,000 एवढे पैसे दिले. म्हणजे हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला इनरला लिहिलं 2 कोटी काहीतरी रक्कम आहे आणि आउटरला दिलं प्रत्यक्ष रक्कम दिली ती 35,30,000. यानंतर हेच लिक्विडेटर रेम्युनरेशन मध्ये कसं लिहिलं 2.5% ऑफ जे पैसे दिले त्याच्या किती दिले 35,30,000 बरोबर बाहेर किती आले 88,250. हे लिक्विडेटरच्या रेम्युनरेशन मध्ये शेवटचा आयटम असा लिहिला 2.5% ऑफ रुपीज 35,30,000 म्हणजे बाहेर आले
आउटरला आले 88,250. ही नोट नंबर 3. दीज आर कॉमन नोट्स. चौथी नोट आहे ती अनकॉमन आहे, कधीतरी येते, नॉट रेग्युलर इरेग्युलर, दॅट इज अनकॉमन. आणि ज्या अगोदरच्या 3 नोट्स घेतल्या त्या कॉमन होत्या. आता ही प्रॉब्लेम मध्ये आली जी म्हणजे मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण आली होती. पहा, फर्स्ट अँड फायनल रेट ऑफ डिव्हिडंड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना फर्स्ट अँड फायनल रेट डिव्हिडंडचा किती दिला हे शोधायचं. म्हणजे 1 रुपया द्यायचा असेल त्यापैकी किती पैसे दिले, किंवा 100 रुपये द्यायचे असेल तर त्यापैकी किती रुपये दिले हे आपल्याला शोधायचे. काहीच न देण्यापेक्षा काही दिलं त्याला म्हणायचं फर्स्ट अँड फायनल रेट डिव्हिडंड. पहा, फर्स्ट अँड फायनल रेट ऑफ डिव्हिडंड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. कुणाला? अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. याचा आपण फॉर्म्युला डिझाईन केला, अमाऊंट पेड भागिले अमाऊंट पेबल. कुणाला? अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. पहा पुढे, अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला रक्कम द्यायची होती 2,82,40,00,000. दिले प्रत्यक्ष 35,30,000. म्हणजे याचं कॅल्क्युलेशन येतं 0.125. कन्वर्जन इंटू नेक्स्ट पैसा म्हणजे 0.13. म्हणजे काय? 13%. पर्सेंटेज मध्ये जर काढला असतं तर हे 13% आलं असतं. आपण रुपयामध्ये म्हणजे रुपयातून किती पैसे देऊ शकतो? 13. म्हणजे 1 रुपया द्यायचा असेल तर 13 पैसे दिले, म्हणजे 87 पैसे दिले नाहीत. जे दिले त्याला म्हणायचं डिव्हिडंड, आणि त्याला म्हणायचं फर्स्ट अँड फायनल डिव्हिडंड. म्हणजे पुढे पहा, अमाऊंट पेबल टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स इज रुपीज 2,82,40,00,000. But because of insufficient of cash, actual amount paid to unsecured creditors is rupees 35,30,000. It means 13 paise in a rupee paid to unsecured creditors as a first and final dividend. This is additional note which is directly asked in our solution. That is the part of our solution. This note is a part of our solution, and first 3 notes are not part of our answer. So, by considering the information given in the problem, we prepared our answer. In this way, this solution is over and our entire syllabus is over. It means that I am concerned with unit number 3 and that is completed here. It means no more teaching will be taken for it. म्हणजे माझ्याकडे 3रा युनिट होता आपल्या पेपरचा, कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 2 चा 3रा युनिट हा मी पूर्णपणे शिकवून संपवलेला आहे. म्हणजे माझ्या बाजूनं माय साइड, माय टीचिंग इज ओव्हर टू युअर क्लास. म्हणजे तुमच्या क्लासचं टीचिंग संपलेलं आहे. याच्या पुढे आपण याच्यावर लेक्चर घेणार. दिस इज फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट काय की आपली एमसीक्यू टाईप क्वेश्चन होणार. क्वेश्चन म्हणजे एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्या अशा स्वरूपाची ऑनलाईन मोडवर परीक्षा होणार आहे. ऑनलाईन जशी मागं तुम्ही दिली सेमिस्टर 3 तशी सेमिस्टर 4 होणार आहे. टेक्निकली अडचणी येऊ नयेत म्हणून सर्वांनी काही काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला ऑनलाईन मोडला जातो त्यावेळेला आपलं डिव्हाइस हे अपडेट पाहिजे, त्यामध्ये ओव्हरलोड नाही पाहिजे. फिगर्स त्यामध्ये ज्या पिक्चर्स असतील किंवा फोटोज असतील ओव्हरलोडेड नाही पाहिजे, त्यातले तुम्ही ते डिलीट केले पाहिजेत. दुसरं, तुम्ही ज्या ठिकाणी पेपर परीक्षा सोडवणार तिथं रेंज पाहिजे. ह्या गोष्टी आपण इंडिव्हिज्युअल लेवलला घ्यायचे. कॉलेजकडे आपण त्याची काही अडचण सांगणार नाही, आमच्याकडे रेंज नव्हती वगैरे. आपण तशा दृष्टीनं आपली तयारी करायची की जिथं रेंज असेल तिथं आपण परीक्षा देणार. आपलं डिव्हाइस हे पॉवरफुल पाहिजे, अपडेटेड पाहिजे, डिफेक्टिव्ह असता कामा नये. फुल चार्ज झालेलं पाहिजे. चार्जिंग संपलं असं काही नाही. फुल चार्ज. परीक्षा 1 तासाची असते. या गोष्टी आपण एक ऑनलाईन मोड असल्यामुळे लक्षात घ्यायच्या आहे. परीक्षा ऑनलाईन मोड नसेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, 25 क्वेश्चन्स असतील,
25च्या 25 क्वेश्चन सोडवावे लागतील. एका क्वेश्चनला 2 मार्क असतील. 50 मार्काची परीक्षा होईल. मल्टिपल चॉईस क्वेश्चन होतील. 20 मार्क आपल्याला पास व्हायला आवश्यक आहे. आता मागच्या परीक्षेमध्ये 30 प्रश्न होते, कोणतेही 25 सोडवा असं होतं. आता या परीक्षेमध्ये नेचर बदललेलं आहे. 25च प्रश्न आणि 50 मार्क. त्यामुळे तुम्हाला आता पैकीच्या पैकी ज्यांना मार्क मिळवायचे असतील त्यांना भरपूर अभ्यास करावा लागेल. म्हणजे मागच्या वेळेला पडत होती, पण थोडंसं ते मेथड बदलले असल्यामुळे फरकला. म्हणजे ऑनलाईन परीक्षा देताना काही प्रिकॉशन्स आपण घेणार. या प्रिकॉशन घेतल्यानंतर आता या परीक्षेचा फॉर्म भरायचा. तो ऑनलाईन भरायचा. तो परीक्षा फॉर्म भरत असताना त्यामध्ये सी म्हणजे सेमिस्टर एंड एक्झाम, म्हणजे आता 4थ्या सेमिस्टरचे सगळे पेपर येतील. कुणाचा जर मागचा पेपर राहिला असेल सेमिस्टर 3चा किंवा सेमिस्टर 2चा किंवा सेमिस्टर 1चा, ते सुद्धा या परीक्षा फॉर्म भरताना तुम्ही लिहिलं पाहिजे. त्यानंतर सी म्हणजे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे इंटरनल, याचं पण तुम्ही फॉर्म मध्ये भरताना त्या सिलेक्ट केलं पाहिजे, त्याचा रेफरन्स दिला पाहिजे. तेव्हा तुमचा परिपूर्ण फॉर्म होईल. आपले विषय अचूक झालेत का हे खात्री करूनच प्रिंट काढायचे आहे. चुकीचा विषय जर सिस्टीमला जनरेट झाला तर ते तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून गैरसोयीचं होईल, किंवा चुकीचा पेपर सिलेक्ट केला तर तुमचा जो रेग्युलर पेपर आहे तो त्या सिस्टीम मध्ये ओपन होत नाही आणि तुमची अडचण वाढेल. हे होऊ नये म्हणून आपल्या पेपरचं, कोणत्या पेपरचा नंबर बरोबर आहे का, पेपरचा कोड बरोबर आहे का, पेपरचं टायटल बरोबर आहे का, हे खात्री करून रफ प्रिंट काढून मगच ते बरोबर असल्यावर सबमिट करा. एकदम सबमिट करायला गडबड करायची नाही. आपण ऑनलाईन भरत असल्यामुळे आपण इंडिव्हिज्युअल भरू शकतो, कॅफेवर भरू शकतो. तर जिथं कॅफेवर भरत असताना काळजी घ्यायची, कॅफेच्या कडून तिथं जे प्रोप्रायटर असतील त्यांच्याकडून गडबडीत काही गडबड असेल, गर्दी असेल तर तुमचे विषय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळं गडबड करणार नाही, व्यवस्थित विषय झाल्यानंतर सबमिट होणार. नंतर आमच्याकडे तक्रार अशी येते की फॉर्म भरलाय पण माझा पेपर ओपन होत नाही, कारण पेपरमध्ये तुमचं टायटल चुकलेलं असतं किंवा सिलेक्शन चुकलेलं असतं आणि ते कॅफेवाल्याने भरले असं तुम्ही म्हणता. हे कॅफेवाले पण रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. त्यामुळे आपला विषय बरोबर आपण सिलेक्ट केलाय, बरोबर आहे, मगच तो सबमिट करणार. त्याची प्रिंट घेणार, मागची मार्कलिस्टच्या झेरॉक्स घेणार, फी भरलेल्या प्रवेशाच्या वेळेच्या पावत्या आणणार आणि हे सगळं लायब्ररीमध्ये ऑफिसमध्ये चेक करून घेणार आणि मग त्याच्या परीक्षा फी ते ऑफिसमध्येच भरणार किंवा जिथं सांगितलं तिथं कार्यालय, म्हणजे ती ऑनलाईन मोडवर ऑनलाईन परीक्षा फी भरायची नाही सध्या तरी, मात्र ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि त्याची प्रिंट आपल्याकडे इथं कॉलेजला जमा करायची आहे. अशा रीतीनं तुम्हाला हे फॉर्म भरण्यासाठी मी काही सूचना दिल्या. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा देताना कोणती खबरदारी द्यायची हे सुद्धा सांगितलं. त्याचबरोबर आपला युनिट नंबर 3 हा पूर्ण झालेला आहे हे पण सांगितलं. आणि आता 4था शेवटचा पार्ट, की ही परीक्षा मल्टिपल चॉईस अशा स्वरूपाची होणार असल्यामुळे, ऑनलाईन मोडमध्ये होणार असल्यामुळे याचं मी अवेअरनेस प्रोग्राम 2-3 घेणार आहे. हे अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे तुम्हाला जाणीव व्हावी की कसं प्रश्न असू शकतो, 4 चॅप्टर कसे प्रश्न असू शकतात, त्याची उत्तरं सिलेक्ट करताना कसं थिंकिंग करायचं, कसा आपला अभ्यासाचा बेस लक्षात घ्यायचा. असं मी आता एकच युनिट असल्यामुळे जास्त नाही, पण एक तर लेक्चर डेफिनेट घेणार. 2-3 म्हणलं मी, पण एवढी काही गरज नाही या चॅप्टर पुरतं. एक मी तुम्हाला अवेअरनेस प्रोग्राम घेणार आणि कशी प्रश्नपत्रिका किंवा कोणते प्रश्न असतील याच्यावर आपण चर्चा करणार. आता यानंतर तुम्ही परीक्षेला त्या तारखेला टाइम टेबलची कॉपी आपल्याकडे पाहिजे, वेळ पाहिजे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण परीक्षा द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि आता आपलं टीचिंगचा पार्ट संपलेला आहे असं जाहीर करतो आणि आता जी आपली परीक्षा आहे यासाठी आपणाला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि आपण पुढच्या वर्षी चांगल्या मार्क्सनी TY बिकॉमला याल
अशी अपेक्षा करतो आणि माझं या ठिकाणी इथं लेक्चर संपवतो. थँक यू.